नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेचे पैसे आजपासून पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरू झालेले आहेत। यामध्ये 2023 मध्ये ज्या शेतकरी मित्रांनी खरीप हंगाम असेल किंवा रब्बी हंगामामध्ये पीक विमा भरलेला होता, अशा काही जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहेत। यामध्ये वाशिम जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, नांदेड जिल्ह्यातील काही भाग असेल, परभणी असेल, यवतमाळ असेल किंवा या व्यतिरिक्त काही जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता यामध्ये जे लाभार्थी खरीप हंगाम किंवा रब्बी हंगामासाठी पीक विमा भरलेला होता, काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये यापूर्वी 25% अग्रिम पीक विमा जमा झालेला होता, अशा शेतकरी मित्रांच्या बँक खात्यामध्ये 75% पीक विमा जमा झालेला आहे। आणि ज्या लाभार्थ्यांना यापूर्वी अग्रिम पीक विमा मिळालेला नव्हता, अशा लाभार्थ्यांना 25% अग्रिम पीक विमा मिळालेला आहे। आता काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये कमी रक्कम जमा झाली आहे, तर काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जास्त रक्कम जमा झालेली आहे। याचे मुख्य कारण म्हणजे जे लाभार्थी वैयक्तिक क्लेम केलेले आहेत, असे शेतकरी मित्रांच्या बँक खात्यामध्ये पैसे जास्त जमा झालेले आहेत। आणि जे लाभार्थी यापूर्वी त्यांच्या क्लेमानुसार ज्या पद्धतीने त्यांचे क्लेम पास झालेले आहेत, त्या पद्धतीने त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा झालेली आहे। मित्रांनो, आता तुमच्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नसतील तर अजिबात काळजी करू नका। कालपासून ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। येणाऱ्या आठवड्यामध्ये संपूर्ण लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ती रक्कम जमा होईल, त्यासाठी काळजी करायची गरज नाही। राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून जी माहिती सांगण्यात आलेली आहे ती अशी की 255 कोटी रुपये 2022 ते 2024 पर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप करण्यासाठी ही रक्कम मंजूर करण्यात आलेली होती। या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून एक GR सुद्धा निर्गमित करण्यात आलेला होता। आता जे लाभार्थी या ठिकाणी पात्र होणार आहेत, त्यांच्या क्लेमानुसार जे क्लेम पास झालेले आहेत, अशा लाभार्थ्यांचे जे काही पीक लावणीपासून ते पीक काढणीपर्यंत ज्या पद्धतीचे त्यांचे नुकसान झालेले आहेत, त्या पद्धतीने त्यांना रक्कम दिली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। आणि तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।